आवाज मानदेशाचा। शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी पळशी तालुका माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेत येऊन शिक्षिकेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या 2 तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा 1,15,000 रुपये किमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना ते यश आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी मसवड पोलीस ठाण्यात त्यांच्या सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेले। याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॅकेटची चेन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसले। या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी येथील मनोज सुरेश घमंडे वय 40 वर्ष हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्याकरिता जाऊन त्याकरिता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपीस शिताफीने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाका दाखवल्यानंतर या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणीत खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या 2 तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आले आहे। सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी केलेली आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।